मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2022ला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना जातीपातीच्या राजकारणावरून जोरदार आसूड ओढले। त्यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल चढवला। 1999ला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केलेला होता। तसंच जेम्स लेनचा संदर्भ देत जातीचा विष शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं महाराष्ट्राच्या इतिहासात पेरल्याची जळजळीत टीकाही राज ठाकरे यांनी केलेली होती। मी आज भाषण करताना मला अनेक लोकांनी विचारलं की काय बोलणार राज ठाकरे, काय बोलणार, हिंदुत्वावरती काय बोलणार आहे। माझ्या दृष्टिकोनात हिंदुत्व काय आहे ते मी मांडणार आहे। अयोध्येला जाणार आहात का नाही जाणार आहात? जाणार। आता तारीख नाही सांगत, पण हे मगाशी मी तुम्हाला जे सांगतो ना, हे जातीपातीमध्ये जर गुंतून पडणार असू, कुठलं हिंदू आणि कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय आपण। एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, हिंदू हा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो। तो 26 जानेवारी 15 ऑगस्टला भारतीय होतो। चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत। आणि मग ज्यावेळेला तो ना हिंदू ना भारतीय ज्यावेळेला असतो, त्यावेळेला तो होतो मराठी, तो होतो गुजराती, तो होतो तमिळ, तो होतो बंगाली, तो होतो पंजाबी। आणि मग तो ज्यावेळेला मराठी होतो त्यावेळेला तो होतो मराठा, त्यावेळेला तो होतो ब्राह्मण, त्यावेळेला तो होतो माळी, त्यावेळेला तो होतो अजून आगरी। आणि काही लोकांना ही गोष्ट हवी आहे। काही लोक कशाला, राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे। 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं। याच्या आधी जात नव्हती का? होती, पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता। पण 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला यांनी, की तो त्या जातीचा, हा या जातीचा, आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं, मग अजून काहीतरी कोणतरी, इथे बाबासाहेब पुरंदरे त्यांचा फोटो आहे, सॉफ्ट टार्गेट। वाचायचा नाही, इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला, लिहिलाय कोणी? पुरंदरे ब्राह्मण, अच्छा 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 अच्छा, म्हणजे यांनी चुकीचं लिहिलेलं असणार। आम्ही इतिहास वाचतच नाही आहोत। ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं की जातपात गाडून सगळ्यांनी स्वराज्यासाठी एक व्हा, त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीवरनं भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, त्याच्यावरनं आमच्याकडे अजून राजकारण सुरू आहे। अरे जातीतनं आम्ही बाहेर नाही पडणार, आम्ही हिंदू कधी होणार? बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतंय ते राजकारण करायचंय का आम्हाला महाराष्ट्रामध्ये? ज्या महाराष्ट्राची परंपरा एवढी वैभवशाली, ज्या महाराष्ट्राने दिशा या देशाला दिली, तो महाराष्ट्र खितपत पडलाय जातीत। हे आमचे अनिल सिद्धोळे इकडे बसलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, एका ढाब्यावरती थांबले, ढाब्यावरती थांबल्यानंतर तिकडे एका खाटेवरती बसले होते, तिकडे ते आणि त्यांचे मित्र चहा सांगितला। त्या ढाब्यावरच्या काउंटरवरचा माणूस आला, त्यांच्याकडे आला, कौन सी जात से हो? मैंने जात सांगितली। अच्छा अच्छा ठीक है, अरे इनको चाय देना। हे वातावरण आणायचंय महाराष्ट्रात, ही अवस्था करायची आहे महाराष्ट्राची आपल्याला। या 1999 सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर तो जेम्स लेन जन्माला आला। कोण जेम्स लेन हो?
कोण जेम्स लेन? त्याच्या आधी कधी माहिती नव्हता, त्याच्यानंतर कधी आम्हाला माहिती देतो. आता सध्या काय करतो तो? काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता? पुस्तकांमध्ये काहीतरी वेडवाकडं छापून आणायचं आणि आणल्यानंतर मग त्याच्यावरती राजकारण करत बसायचं. बघा कसं केलंय, जाती जातींमध्ये चुकीची माहिती कशी पुरवली गेली. काय बोलतोय आपण?